वाईचा महागणपती आणि मेणवली घाट नानावाडा बघून आता आपण चाललो आहे महाबळेश्वर. गणपतीचं विश्वेश्वराचं काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन मस्त नाना वाडा बघून आता आपण निघालो आहे महाबळेश्वरच्या रोडला. म्हणजे परत जो आपण ढोल्या गणपतीला जाताना जो रोड होता त्याच रोडवरनं रिटर्न जाऊन मग परत वाई महाबळेश्वर रोडला लागायला लागतं. जरा ट्राफिक आहे म्हणून पुढं. मेणवली घाट म्हणजे कृष्णेच्या तीरावर बसलेले घाट आहे. तिथं म्हणजे बऱ्यापैकी फेमस घाट आहे. ते हिंदी मराठी सिनेमाचं चित्रीकरण होतं आहे तिथं. स्वदेश, छावा अशा चित्रपटांचं पण काही शॉर्ट्स तिथं चित्रीकरण झालेलं आहे. वाई शहरातनं आता आपण जातोय पुढं. चांदतून भातला निभावराच कोरणी, चांदतून भातला निभावराच कोरणी, गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी, तू चंचला तू कामिनी तू रागिनी. मगाशी आम्ही इथं चालतो. इथनं ढोल्या गणपतीचं दर्शन घेतलेलं. तर इथून पुढनंच गणपती मंदिरला जायचा रोड आहे. तुम्हाला आता जाता आहे. रस्ता क्रॉस करायला आपण गेलो तेच. तर ही एंट्री आहे ढोल्या गणपती महागणपतीला. इथून दिसतोय मंदिराचं शिखर. आणि ते आधी जे मंदिर होतं ते होतं काशी विश्वेश्वराचं. तर आहे आपला पोलादपूर वाई ते पोलादपूर महाबळेश्वर रोड. वाई महाबळेश्वर पोलादपूर. तर आहे वाई मध्यवर्ती बसस्थानक. वाई बसस्थानक चौक.
रस्त्याचं काम चालू आहे. नवीन स्कीम आल्या गव्हर्नमेंटची, म्हणजे लोकांना काय झालं आहे, हायवेवर प्लेन रस्ता असतोय, मग गाड्या मारून ॲक्सिडेंट व्हायला लागल्यात. म्हणून मग सरकारनं काय म्हटलं की आम्ही काय तर नवीन करतो. म्हणजे हायवेमध्ये तुम्ही लय निवांत असतायसा, ॲक्सिडेंट व्हायला लागले, तुमचं लक्ष नसतं नीट, म्हणून मध्ये तुम्हाला ऑफ रोडिंगचं फील यायला पाहिजे. म्हणून जिथं जिथं प्लेन रस्ता आहे तिथं मध्ये मध्ये सरकारनं ऑफ रोडिंगचं फील टाकलं आहे. म्हणजे चालक कसं लक्ष देऊन गाडी मारेल, मग लक्ष देऊन गाडी मारल्यावर ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होणार. त्यामुळे सरकारला कोण शिवाय देणार नाही ना, रस्तामुळं ॲक्सिडेंट झाला असं तसं, पण ॲक्सिडेंटच होणार नाही ऑफ रोडिंग असल्यामुळं, चालक लक्ष देणार. असं काहीतरी स्पेस टेक्नॉलॉजी बहुतेक म्हणतात त्याला सरकार, ते आणले सगळीकडेच. असं हायवेवर पण असंच केलं, तेच असं नाही, हायवेवर पण असंच केलं त्यांनी, नवीन काहीतरी योजना आणल्यात ती. काय माहिती आता, म्हणजे पूर्ण देशात बहुतेक राबवणार आहे ही योजना. घे छंद मकरंद, घे छंद मकरंद. असं जाऊ नका, कारण रस्ता मोकळा दिसतोय पण समोर कोण तर आला तर मग ऐनवेळी गाडी वर काढायला लागते. मग बाजूच्यानं साईड दिला तर बरं, नाही तर मग नशिबाचा खेळ. बहुतेक अजून एक वाटते मला की सरकारनं काहीतरी म्हणजे आता अलीकडे बघितलं दुचाकी वाहनांची लॉन्च व्हायला लागल्या, त्यात इंडियन मार्केटमध्ये ट्रेंड आल्या सध्या एक ॲडव्हेंचर टूरर्स, ऑफ रोडिंग. बहुतेक काहीतरी सरकारनं स्कीम केल्या रस्त्यात, असं काहीतरी म्हणजे कंपन्यांबरोबर टायअप केलं असेल म्हणून वाटते. रस्त्यात असं करतो की मार्केटमध्ये ट्रेंड होईल, मग कंपन्यांच्या गाड्या खपतील आणि सरकारला जास्त पैसे मिळतील, असं काहीतरी स्कीम केलं काय वाटायला लागते. काय त्यांचं त्यांना माहिती, मोठी माणसं आहेत. आम्ही काय नाही, आम्ही टॅक्स भरायचं, 2 वेळची सोय करायची, पोटाची सोय करायची, आज न उद्या मारायचं, मातीत जायचं. ते नाही कसं 7 पिढ्या जगतील कसं, त्याच्या हिशोबात आहेत तुम्ही. आम्ही ही पिढी कसं नीट जगल एवढंच आमचा विचार, त्यांचा 7 पिढींचा विचार. त्यामुळं जरा फरक पडतोय वागण्यात, बोलण्यात. असं काहीतरी वाटाले, म्हणजे ऑफ रोडिंग बहुतेक तेच वाटाले, कारण आता गेल्या महिन्याभरात भरपूर गाड्या लॉन्च झाल्या. तर गेल्या वर्षभरात जर बघितलं तर आता रिसेंटली TVS RTX 300 आली ऑफ रोडिंग, त्याच्या आधी हिरोची आली हिमालयन 450, ॲडव्हेंचर HD नवीन म्हणजे 2025 मॉडेल लॉन्च. आता हिरोची परत 4 म्हणतात 440 येईल किंवा 420 येईल, ॲडव्हेंचर एक्सपल्स. BMWची आली 310. यामाची 10 इयर जी आहे ती पण लॉन्च करा म्हणायला लागले. बहुतेक असंच काहीतरी स्कीम दिसायला लागल्या मला. असो, आपण काय नाही, आपण आपलं राबायचं, पुढे भरायचं आणि जायचं, एवढंच करू शकतो सध्या. तर आता घाट चालू होतोय. पंचगनी इधर से है अभी 11 किलोमीटर्स, आणि वाई पाचगणी, वाई महाबळेश्वरमध्ये घाट आहे, पसरणी घाट. पसरणी कुसगाव पुढं. सांगतो भातला निवाराच कोरणी, गुलाम होऊन तुझा उभा तुझ्या समोर मी.
सांगतून भातला मी बावराचं कोरणी, गुलाम होऊन तुझा उभा तुझ्या समोर मी. मस्त व्ह्यू दिसतोय. जीवन सबर करा मस्तीने मन सरगम चेडारे, जीवनाचे गीत गारे बहुतेक ती जी समोर टेकडी पठार दिसते तिथं एक पॉईंट आहे तो, तिथून म्हणजे गाडी घेऊन जाता येते, तिथून हे सगळा व्ह्यू दिसतोय. लास्ट टाइम आम्ही तिथे गेलो होतो येताना, व्हिडिओ अपलोड केला असेल मे बी मी कसरणी घाटाचा याच्या आधीचा, जो महाबळेश्वर टू वाई जाताना शिवाई पुणे महाबळेश्वर, महाबळेश्वर वाई पुणे. श्रीवर्धन मिरज, लालपरी श्रीवर्धन जिल्हा रायगड. होते महडवरून जाते गाडी. गर्दी तर आहे बाहेर ठीक. मला वाटते महाबळेश्वरमध्ये ट्रॅफिक लागेल जरा मेन रोडला, आणि आज तसा दिवस आहे, लॉंग विकेंड्स. डू नॉट ओव्हरटेक. टर्नला असं कधी ओव्हरटेक करायचं नाही, रूल आहे. 100 ते 200 मीटर कोण नसायला पाहिजे, मगच तुम्ही ओव्हरटेक करा. नाही तर गाणमस्ती करा जाऊन ओव्हरटेक करशील समोरचा एकदम आला, कारण टर्नला कसं होते, टर्नला पुढचं काही दिसत नसते, त्यामुळे ओव्हरटेक शक्यतो टाळायचंच. नॉर्मली पण कुणाला पण ओव्हरटेक करायचं असेल तर ॲटलिस्ट एक 150 मीटर 100 ते 200 मीटर अंतरात कोण नसलं तरच करायचं, म्हणजे तुम्हाला गाडीचा अंदाज असतो की बाबा आपली गाडी एवढ्यात निघेल का नाही निघेल. लक्षात ठेवा, काय मी कायम सांगतोय तर जरा लक्षात ठेवा, ज्या चांगल्या गोष्टी सांगतोय त्या. मामा काय आलाय मध. You are my jumping, pumping, hello honey bunny, toko, tu. How many na. हा तेच आहे काय ते वरचा पॉईंट? येस. तर त्या पॉईंटला गाडी जाते, तिथं काहीतरी 20 रुपये तिकीट आहे. तिथं जाऊन काय गाडीचं शूटिंग बिटिंग करायचं असतं, पठारावरचं रायडिंग व्हिडिओ हे ते सगळं करता येते, आणि पुढं समोर व्ह्यू पण आहे. जय हनुमान, बुवासाहेब मंदिर, पसरणी घाट. जय हनुमान ज्ञान सागर, जय कबीर जागर, महावीर विघ्न सुमति के संग. राम जानकी बैठे हैं मेरे सीने. ओडिशा 17U, ओडिशा. गुड. Zigzag go slow. Okay. मगाशी एक डबरा चुकवला, तेच ती टेक्नॉलॉजीच आहे ती. कारण आपण इकडे डोंगर बिंगर बघत सरळ येणार, डबऱ्यात गाडी गेल्यावर चालक जागा होते म्हणून ते मध्ये डबरं दिल्यात, जेणेकरून अपघात व्हायला नको म्हणून. नवीन टेक्नॉलॉजी आल्या नव्हती. बघा इथं नाही, बघा हा डबरा, हट्ट करून गाडी आदळली की अरे जायला काय झालं ना, आपण जागा होते, मग आपलं लक्ष इकडे तिकडे गाडीवर म्हणजे रस्त्यावर जाते. तर असं समोर आजूबाजूला डोंगर बिंगर बघा आणि येणार, समोर लक्ष नाही काय नाही, अपघात व्हायची शक्यता जास्त आहे. मग जरा डबरं टाकले की अपघात कमी होतात. ऑफ रोडिंगचा फील येते, चालकाचं लक्ष लागते रस्त्यावर, त्याच्यामुळे जरा आहे. चलो 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 थार से में चकरा, सातारा, राजधानी सातारा.
तरारारारा, रारारारा. टॅक्सी आली टॅक्सी. महिंद्रा लिजेंड्स लिगसी. जसं आय टीमध्ये लिगसी कोड असतोय तसं ते लिगसी व्हेकल्ससाठी. त्यांना बघितली की अशी जुन्या आठवणी काही लोकांच्या जाग्या होत्या, आमच्यासारख्यांच्या पण जाग्या होत्यात. 90s किड्स. जीप, टॅक्सी, ओमनी, चोराची गाडी. छोड़ाए हम वो गलिया, छोड़ाए हम वो गलिया. ते झालं आता अवघड बरा. अभी वो गलिया हम छोड़ के आए भाई. तो अभी काही पुढे आलो आम्ही. आता आम्ही पण किड्स पण नाही झालो. आता आम्ही काही आमच्यातली एक किड्सचे बाबा आई झाल्यात. जुन्या आठवणी सोडून आता आम्ही जबाबदारी स्वीकारल्यात, त्यामुळे आता ते फक्त आठवणी राहिले. आणि आताच्या पोरांना ते आय डोंट नो की त्यांना परत अशा गोष्टी जगायला मिळाल्या असतील. कारण आमची जी पिढी आहे की नाही 90s, तर एक ट्रॅडिशन टू टेक्नॉलॉजी ट्रान्झिशन सहन केलेली किंवा बघितलेली स्वतःच्या डोळ्यानं ती पिढी आहे. आम्ही ज्यावेळी वयात आम्ही मोठं झालो त्यावेळी टेक्नॉलॉजी भरपूर म्हणजे सोशल मीडिया किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहे पीकवर होत्या. त्याच्या आधीच्या पिढीला ह्या गोष्टी नाही माहिती. मग त्याच्या आधीच्या पिढीच्या ज्या गोष्टी होत्या पारंपरिक गोष्टी त्या 90sच्या ऑटोमॅटिकली आल्या, कारण त्या ट्रान्सफर झाल्या पॅरेंटिंग होतानाच. त्याच्यानंतर आम्ही शाळा कॉलेज करताना मग टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या गोष्टी इव्हॅल्युएट होत होत्या, जगात येत होत्या नवीन, त्या मग आम्हाला अनुभवायला मिळाला, त्या आम्ही शिकत झालो. त्यामुळं ट्रान्झिशनल पिढी आहे. आत्ताच्या पोरांना डायरेक्टली टेक्नॉलॉजी मिळते. म्हणजे आई बाबा काय म्हणतात ते, पोरगं रडते म्हणून डायरेक्ट हातात यूट्यूब लावून द्यायचं आणि घास भरवायचं. आणि आमच्या वेळी खाणारचं खाणे तर बोंबलच. हे फरक आहे. कारण आत्ताच्या पोरांना मैदान, खुलं मैदान, शाळा सुटल्यावर बोंबलं हिंडायचं, उसं खाईत फिरायचं, उसं तोडायला गाडीतनं वाढायला जायचं, बोंबलं दिवसभर बॅट बॉल घेऊन हिंडायचं. असलं काय नाही आताच्या पोरांना. गेम खेळायला मिळते नुसतं, जायला मॉलमध्ये जायचं, गेम खेळायचं. काय अवघड झालं सगळं. वाव, वड व्ह्यू मस्त खतरनाक. सांबा विभाग सातारा, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा, उपविभाग महाबळेश्वर. काय माहीत काय तर असणार की. पंचगणी पॅराग्लायडिंग. आपण गेलतो तोच की रोड, इथनंच आत गेलतो की. तर तिथून आता जो पॉईंट होता तिथून एंट्री केली की तिथं पठारावर जातोय आणि तिथून सगळा आजूबाजूचे डोंगर आहेत किंवा खालचं जे गाव वगैरे सगळं आहे ते पूर्ण दिसते तिथून. लास्ट टाईम आम्ही गेलतो तिथं. त्याच्या अपोजिट साईडला या साईडला बरोबर पॅराग्लायडिंगचं ते आहे. पॅराग्लायडिंग करायचं असेल तर पंचगणी पॅराग्लायडिंग खतरनाक आहे. सावधान, सीटबेल्टचा वापर करा.
पंचगणीमध्ये आपलं स्वागत आहे. हॉटेल रामसा रूम्स अँड रेस्टॉरंट. मॅप्रो गार्डन 10 किलोमीटर. काय रे? पाचगणी. यशकुमार वडेवाले, पुणे येथील सुप्रसिद्ध यशकुमार वडेवाले. पाचगणी शैक्षणिक सहल मुक्ताईनगर. इथे कोणत्या किती पाचशे काय आपण येताना बघितलं की आपण नाही का थांबूया का म्हणालो. मलाच माउंट व्ह्यू हेरिटेज. पाचगणी पोलीस स्टेशन.
लॉंग विकेंड. सातारा पोलीस छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचगणी. पाचगणी बसस्थानक. चलो 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 आता कधी जाणार रेडीमेड. सेंट पीटर्स चर्च पाचगणी. पारसी पॉइंट भिल्लार महाबळेश्वर. मॅप्रो गार्डन आधी लागते म्हणून. आधी मॅप्रो लागते का? हां मेन रोडवरून आता येते. येत नाही का 5 किलोमीटर असेल. दीड जेवायच्या वेळेला लागली तिथं. जेवायच्या वेळेला लागली तिथं. हां हां हां. स्ट्रॉबेरी शेती आपण इथून सांगितलं की लई दिल टाकणार नव्हे निसर. रस्ता चांगला होता आता हे झालं का? रस्ता चांगला होता ना. बाबा तीन. चला आता आम्ही चाललोय आपल्या मॅप्रो गार्डनला. एक 3 किलोमीटर 3.5 किलोमीटरचा रस्ता राहिला आहे. तर इथून पुढे पोलादपूर, प्रतापगड आणि महाबळेश्वर. पोलादपूर मग प्रतापगड आणि मग महाबळेश्वर. महाबळेश्वर मेन सिटी एक 10-12 किलोमीटर असेल. प्रतापगड एक 35-40 किलोमीटर आणि मग पोलादपूर. मालाज सेल्स काउंटर आणि आहे मालाज फॅक्टरी टूर. विठ्ठल कावत
नाव घेताना जावंशी आलं. साऊथ इंडियनसाठी फेमस विठ्ठल कामत, महाबळेश्वर वाई. अंधा है क्या बे? भिलार ग्रामपंचायत भोसे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. शैक्षणिक सहल. आनंद चिंब विजलेले रूप रे रदुरी रे रंग प्रीती दे. सावधान 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 सावधान, मुलगा पेट घेत आहे. चीज फॅक्टरी. मराठ्यांच्या जसरी दरी धुळीची मेघ आहे. विश्वास प्लांट नर्सरी, गुलमोहर रूम्स अवेलेबल. आज रस्ता देतोस का नाही बाबा आम्हाला? गारवारा हा भरारा नभडी पूस टिपूस, गारवारा हा भरारा नभडी पूस टिपूस. राणी बनी बानो पाणी, राणी बनी बानो पाणी, मन पाऊस पाऊस. एकदम मस्त गारवारा लागावे. आणि आपण डेस्टिनेशन जवळ आलेलो आहे. 600 मीटर्स मॅप्रो गार्डन. तर इथून पुढं मग आज सुरुवात होते दर्शनाला. महाबळेश्वर दर्शन, मंदिर ते सगळं बघून त्याच्यानंतर दुसरीकडे डेस्टिनेशन चेंज.